14 जून 2024 ला वाल्मिकांना कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडितांना यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्याच्यानंतर जोशी म्हणून पीए आहे, हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत। ते पीए ते पीए थ्रू अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। ते संधान साधलं, परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिकांना यांनी बिक्कडला सांगून काम बंद पाडलं। आय एनर्जीचे अनंत काळकोटे, शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं 14 जूनला की धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची। ती बैठक लावायचं ठरल्याच्या नंतर 19 जूनला सातपुडा, बहुतेक सातपुडा या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे अवादा कंपनीचे शुक्ला, अल्ताफ तांबोळी, त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले। अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सातपुड्यावर झाली। 3 कोटी रुपयाची मागणी केली गेली। तिथून फोन लावला यांनी, वरच्या कंपनीने सांगितलं 3 देणं शक्य नाही, 2 पर्यंत ठीक आहे। आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी 2 पर्यंत राजी झाली। 2 पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले। ते मसाजोग सह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी, कारण सिक्युरिटी लागते त्यांना, ओम साई राम नावाची कुटे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर, कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली। नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे। नितीन बिक्कड जर उचलला तर यातलं बरंचसं राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा। उर्वरित राहिलेले 1.5 कोटी, म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। आणि 1.5 कोटीच्या मागणीसाठी गेले, दलित समाजाच्या पोराला, वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला। सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे, माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे। पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे। सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे। पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर जात म्हणजे लावलेलं आहे। अशी एकही चौकशी नाही की बीडच्या प्रकरणात सुरू नाही आहे आणि देवेंद्रजींना नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील आणि 100% आरोपीला कडक शासन होईल।